In this video, we are going to start with a new point, that is post-fertilization changes. Already we know there are three main phases in the process of reproduction of angiosperm plant. These are pre-fertilization changes. They include gametogenesis, spore formation, and then gamete formation. Then actual fertilization, that is double fertilization, and after double fertilization all remaining events are included under heading post fertilization changes. म्हणजे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे प्री फर्टिलायझेशन चेंजेस, फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस याच्यामध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस डिवाइड केली जाते. अगदी लास्ट लेक्चर पर्यंत आपण एंजिओस्पर्म प्लांट मधील डबल फर्टिलायझेशन शिकलो आणि त्या डबल फर्टिलायझेशनच्या एंडला आपल्याला लक्षात आहे की इन अ फिमेल गॅमेटोफाइट टू इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आर फॉर्म. त्यापैकी एक आहे डिप्लॉइड झायगोट आणि दुसरा आहे ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. नाउ द पॉइंट इज दैट what exactly happens after the process of double fertilization, and all the events which occur after fertilization, they are included under the heading post fertilization changes. Means whatever changes which take place after fertilization, fertilization झाल्यानंतर होणारे बदल. आता याच्यामध्ये अनेक बदल आहे. दिस इव्हेंट मेनली काही इव्हेंट्स आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत. त्यापैकी एक आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. फर्स्टली इन द ओव्हिल, इन द फिमेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म स्टार्ट्स. देन आफ्टर सम टाइम there is a development of embryo. Means as the endosperm development starts, ही सुरू झाली की काही वेळात एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते आणि या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली चालू राहतात पुढे. ऍट द सेम टाइम द ओव्हिल डेव्हलप्स टू फॉर्म सीड. म्हणून आपला पुढचा मुद्दा असेल डेव्हलपमेंट ऑफ सीड. अँड ऍट द सेम टाइम ओव्हरी ऑफ दॅट फ्लावर स्टार्ट टू डेव्हलप इनटू फ्रूट. ओव्हरी ही फळामध्ये डेव्हलप होत जाते आणि त्यामुळं हे चार मेन इव्हेंट्स आपण करतो. फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म, फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो, फॉर्मेशन ऑफ सीड अँड फॉर्मेशन ऑफ द फ्रूट. या चार इव्हेंट्स मध्ये आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस शिकणार आहोत. अगदी आपण थोडक्यात काही गोष्टी लक्षात घेऊ आणि मग ह्याच्यातल्या एका एका स्टेपला सुरुवात करूया. सपोज दिस इज अन ओव्हरी. आता ही फुलाची ओव्हरी आहे. या ठिकाणी मी थोडीशी एक डायग्राम काढतो आणि थोडस मागच्या लेक्चर कडे जातो. सपोज दिस इज अन ओव्हरी. ओव्हरी आहे. दिस ओव्हरी कंटेन सिंगल ओव्हिल. एक ओव्हिल त्याच्यामध्ये आहे असं आपण मानूया. सपोज दिस इज अन ओव्हिल. मी तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी त्या ओव्हिलची एक छोटीशी डायग्राम काढतो. अगदी ती रफ डायग्राम असेल आणि त्याच्यावरून तुमच्या आता स्ट्रक्चर लक्षात यायला काही हरकत नाही. सपोज दिस इज अन ओव्हिल. दिस इज द अनाट्रॉपस ओव्हिल. हे एक अनाट्रॉपस ओव्हिल आहे. सपोज दिस इज इंटेग्युमेंट. हे दोन इंटेग्युमेंट असतील. इकडनं एक आणि या बाजूला एक. सी दीज आर द इंटेग्युमेंट्स. इंटेग्युमेंट्स जिथं ओपन होतात दॅट पॉइंट मायक्रोपाईल. आणि याच्या आतमध्ये आपल्याला माहिती आहे फिमेल गॅमेटोफाइट. दिस फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच एम्ब्रियो सॅक. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे सराउंडिंग टू दिस फिमेल गॅमेटोफाइट इज द न्यूसेलर टिश्यू. म्हणजे हा जो सेक्शन असेल ह्याच्यामध्ये न्यूसेलर टिश्यू असेल. टुवर्ड्स मायक्रोपाईल त्या ठिकाणी एक होतं त्याचं डबल फर्टिलायझेशन किंवा त्याचं फर्टिलायझेशन झालं सॉरी. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर तयार झालेलं आहे आणि या स्ट्रक्चरला आपण मागच्या लेक्चर मध्ये नाव दिलं होतं दिस इज झायगोट. ह्याच्यानंतर या सेंटरला सेकंड फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट तयार झाला होता आणि हा सेकंड फर्टिलायझेशन प्रोडक्ट म्हणजे PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हे माहिती आहे आपल्याला. त्याच्या पुढे आपल्याला माहिती आहे ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन इथं ज्या दोन सिनर्जिड होत्या त्यापैकी एक सिनर्जिड डिजनरेट झाली, एक मागे राहिली होती.
आणि या चॅलाझल एंडला इथं 3 पेशी होत्या, त्या 3 पेशी अँटीपोडल्स असं आपण त्यांना नाव दिलं होतं. देन व्हॉट हॅपन्स आफ्टर द फर्टिलायझेशन, तर ह्याच्यातली एक शिल्लक राहिलेली सिनर्जी आणि ह्या तीनही अँटीपोडल्स डिजनरेट होतात. नाउ देर आर नो मोर अँटीपोडल्स अँड सिनर्जीज इन द एम्ब्रियो सॅक, त्या डिजनरेट झाल्या. नाउ द एम्ब्रियो सॅक कंटेन सेंट्रल triploid primary endosperm nucleus which is going to develop endosperm, and on micropylar side there is a diploid zygote, it will going to form embryo. आता ह्याच्यापासून एंडोस्पर्म, ह्याच्यापासून एम्ब्रियो तयार होणार, ते कशा पद्धतीने होतं ते बघायचं. आणखीन एक महत्वाचं, ज्या वेळेला इथं एंडोस्पर्म आणि एम्ब्रियो डेव्हलप होत असतो त्याच वेळेला सी दिस ओव्हिल, हे जे ओव्हिल आहे ना, हे ओव्हिल हळूहळू हळूहळू एनलार्ज होत राहतं आणि फायनली इट बिकम्स अ सीड, हे सीड मध्ये कन्वर्ट होतं. ह्याच्यानंतर ऍट द सेम टाइम ही जी ओव्हरी आहे ना, ही ओव्हरी सुद्धा डेव्हलप होत राहते आणि तिचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. म्हणजे मी आता थोडक्यात काही चेंजेस समराइज करतो. व्हॉट हॅपन आफ्टर फर्टिलायझेशन. आफ्टर फर्टिलायझेशन जनरली इन मोस्ट ऑफ द प्लांट कॅलिक्स करोला गळून पडतो, पेटल्स गळून पडतात, स्टॅमिन गळून पडतात, कार्पेल राहतात, त्याचा स्टिग्मा स्टाईल गळून पडतो आणि थॅलॅमस वरती फक्त ओव्हरी राहते. आता काय होतंय बघा, झायगोटचं रूपांतर एम्ब्रियो मध्ये, प्रायमरी एंडोस्पर्मचं रूपांतर एंडोस्पर्म मध्ये, त्याच्यानंतर ओव्हिल सीड मध्ये आणि ओव्हरी फ्रूट मध्ये कन्वर्ट होत असते. हे सर्व चेंजेस ज्या वेळेला होत असतात, आणखी एक मुद्दा लक्षात ठेवायचा, सी इथं असणारा जो टिश्यू आहे ना, या टिश्यूला आपण न्यूसेलस असं नाव दिलं होतं, किंवा तो जो पार्ट आहे न्यूसेलसचा त्यालाच आपण मेगास्पोरेंजियम असं पण म्हणत होतो. At the time of post-fertilization changes, generally all the nucellar tissue is used up. हा संपूर्ण न्यूसेलर टिश्यू वापरला जातो, म्हणजे हा डिजनरेट होतो आणि त्यामुळे न्यूसेलस मधल्या सेल डिस्ट्रॉय केल्या जातात आणि त्याचा वापर फूड म्हणून आतमध्ये तयार होणाऱ्या पेशी करतात. परंतु आतमध्ये तयार होणाऱ्या पेशी या एंडोस्पर्म सेल असतात आणि त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं, ओव्हिल मधला न्यूसेलस हा मोस्टली डिसअपियर होतो. परंतु त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, इन सम प्लांट्स लाईक बीटल किंवा ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, ह्यांच्या फळांच्या वेळेला ह्यांचं सीड डेव्हलप होत असताना हा न्यूसेलस आहे, तो न्यूसेलस एका थिन फिल्मच्या स्वरूपामध्ये शिल्लक राहतो. आणि लक्षात ठेवा, दॅट थिन फिल्म ऑफ द न्यूसेलस that remain behind in the mature seed, this is called the perisperm. याला पेरिस्पर्म म्हणायचं. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, what is perisperm? Perisperm is the thin layer of the nucellar tissue that remain behind in mature seed. Mature seed असताना सुद्धा या सीड मध्ये जर न्यूसेलस शिल्लक राहिला तर that nucellus is called as a perisperm. आणि पुन्हा मी आणखी क्लिअर करतो, in most of the plants, in most of the angiosperm, nucellus is completely used up, but only in some plant it remain behind, and if it remain behind, it is called as a perisperm, otherwise it is used up, तो वापरला जातो. बरोबर आहे का? या पद्धतीने आपल्याला थोडक्यात जायचं. आणि जर समजा पेरिस्पर्म शिल्लक राहिला, then such type of seed is called as a perispermic seed. त्याला पेरिस्पर्मिक सीड म्हणायचं, म्हणजे त्याच्यात पेरिस्पर्म शिल्लक राहिला. म्हणजे आता थोडक्यात आपल्याला लक्षात आलं असेल, दिस PEN नाउ इट इज गोइंग टू फॉर्म एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इज द रिझर्व फूड अँड दिस झायगोट इज गोइंग टू फॉर्म एम्ब्रियो, त्याच्यापासून एम्ब्रियो तयार होतो. ठीक आहे. मग आता या प्रोसेस मधला पहिला इव्हेंट आपण सुरुवात करूया आता, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म तयार होणं. पुन्हा लक्षात घ्या, हा एंडोस्पर्म कशापासून तयार होणार आहे. आता मी ह्या बाहेरच्या गोष्टी काढून टाकतो. एंडोस्पर्म हा या एम्ब्रियो सॅक मध्ये असणाऱ्या प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून तयार होणार. त्यामुळे मी एवढाच पार्ट इथं बाजूला काढतो, दॅट इज द एम्ब्रियो सॅक
और त्यालाच तुम्ही फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणता. आता ऍक्च्युअली द सिच्युएशन ऑफ एम्ब्रियो सॅक आफ्टर फर्टिलायझेशन काय आहे? हेर इज अ झायगोट. इथं झायगोट आहे, हा मायक्रोपायलर एंड आहे आणि या ठिकाणी आहे पीईएन. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पुढच्या मुद्द्याच्या वेळेलाही सांगेल. एम्ब्रियो डेव्हलप होत असताना, एंडोस्पर्म डेव्हलप होत असताना, आता मी हा झायगोट खाली काढला, पुस्तकातली डायग्राम बघायला गेलो तर आपल्याला कदाचित तो वर पण दिसेल. मग हा खाली वर या गोंधळात पडायचं नाही, आपण फिक्स डोक्यामध्ये ठेवायचं. ज्या बाजूला झायगोट दिसतो ती बाजू मायक्रोपाईलची आणि राहिलेली बाजू चॅलेजाची. इव्हन स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये मी पाहिलं की ज्या वेळेला ह्या स्टेप एक्सप्लेन केलेल्या आहेत, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ सीड, त्यावेळेला कधी हा झायगोट या बाजूला काढला तर कधी तो वरती काढला. जर ह्या बाजूला काढला असेल तर आपण डोक्यात ठेवायचं दिस इज द डेव्हलपमेंट इनसाइड अॅनाट्रोपस ओव्हिल. हे अॅनाट्रोपस ओव्हिल मधली डेव्हलपमेंट आहे. आणि जर तो वरती दाखवलेला असेल तर आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं की अट्रोपस किंवा अर्थोट्रोपस ओव्हिल मधली आहे. त्यामुळे हे खाली का वर हे जास्त गोंधळ करण्यापेक्षा जिकडं झायगोट खाली ती बाजू मायक्रोपाईल कडची. आपल्याला वर काढा वाटला वर काढायचं, पण तिकडे आता मायक्रोपाईल कन्सिडर करायचं. मी इथं काढला, सी दिस इज द मायक्रोपायलर साइड. म्हणजे आता मी ही एम्ब्रियो सॅक इथं घेते. मी हे असं का करतोय? मी नेहमी अॅनाट्रोपस ओव्हिल मधलीच डेव्हलपमेंट शेवटपर्यंत का शिकवतो का? बिकॉज इट इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्हिल इन एंजिओस्पर्म. बरोबर आहे. आता हा फक्त मी एम्ब्रियो सॅक काढलाय, कडेचा न्यूसेलस इथं दाखवत नाही, पण तुम्ही कन्सिडर करा की सराउंडिंग टू एम्ब्रियो सॅक देयर इज द न्यूसेलस. हे न्यूसेलस आहे, कडेने इंटरमेंट आहे, परंतु आपण आता पुढे डायग्राम मध्ये हे दाखवत बसणार नाही. आपण याच्या आतमध्ये काय चेंज होतोय ते फक्त पाहणार आहोत. इथं काय होतं? ऍक्च्युअली दिस पीईएन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, दिस इज ट्रिप्लॉइड. या न्यूक्लियस पासून आतमध्ये आता अनेक न्यूक्लिय आहे आणि त्याच्यानंतर पेशी तयार होणार आहेत. ऍज दिस पीईएन इज ट्रिप्लॉइड, इट अंडरगो मायटोसिस. ते मायटोसिस न डिवाइड होतं. म्हणजे जेवढ्या पेशी याच्यापासून तयार होणार आहेत, ऑल सेल्स मस्ट बी ट्रिप्लॉइड. त्या सेलला तुम्ही एंडोस्पर्म सेल म्हणायचं. त्यामुळे आपल्या डोक्यात फिक्स असेल द प्लॉइडी ऑफ एंडोस्पर्म इज ट्रिप्लॉइड. आपण बघत होतो की प्लॉइडी ऑफ अँटीपोडल्स हॅप्लॉइड, सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड, पण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिप्लॉइड. झायगोट डिप्लॉइड आहे, पण एग आणि सिनर्जिड हॅप्लॉइड आहे. तसं हे ट्रिप्लॉइड आहे, म्हणजे याच्यापासून तयार होणारा हा एंडोस्पर्म कसा असेल तर इट मस्ट बी ट्रिप्लॉइड. अँड दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द एंजिओस्पर्म. ऍक्च्युअली ड्युरिंग पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस, formation of endosperm is the first step. Means at first the endosperm start to develop. असं आहे. पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला काही वेळानंतर असं दिसतं एंडोस्पर्म फॉर्मेशन आणि एम्ब्रियोचं फॉर्मेशन दोन्ही सायमल्टेनियसली रन होतात, परंतु स्टार्ट कशाला अगोदर होतं तर ते एंडोस्पर्मला. एंडोस्पर्म इज द रिझर्व फूड प्रेझेंट इन द सीड. जे सीड आहे ते, आणि ते सीड डेव्हलप होत असताना एम्ब्रियो डेव्हलप होतो, मात्र त्याला फूड लागतं. आणि ते फूड कुठलं तर हे एंडोस्पर्म आहे. आणि मग एम्ब्रियोची डेव्हलपमेंट बघा, ह्याच्यापासून एंडोस्पर्म आणि याच्यापासून एम्ब्रियो, परंतु अगोदर एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट तयार होते. पुरेशा प्रमाणात इथं आतमध्ये एंडोस्पर्म एकदा तयार झाला एका फिक्स लिमिट पर्यंत, नाव द झायगोट स्टार्ट टू डेव्हलप इनटू एम्ब्रियो. आणि तिथून पुढच्या दोन्ही डेव्हलपमेंट हे सायमल्टेनियस चालू असतात. म्हणजेच एंडोस्पर्म डेव्हलपमेंट प्लस एम्ब्रियोची डेव्हलपमेंट. मात्र सुरुवातीच्या काही वेळामध्ये फक्त एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट असते. आणखीन एक मुद्दा, या एंडोस्पर्म मध्ये फूड कुठून येणार तर मी मगाच सांगितलं, जेव्हा हा एंडोस्पर्म डेव्हलप होतो तेव्हा कडेच्या न्यूसेलसच्या सेल यूज केल्या जातात, डिस्ट्रॉय केल्या जातात. म्हणजे त्या डिस्ट्रॉय होतात आणि त्यांच्यामध्ये जे काही आहे मटेरियल दॅट इज स्टोअर्ड इन एंडोस्पर्म सेल ॲज अ फूड म्हणून स्टोअर केलं जातं. हे लक्षात असू द्या. आणि त्याच एंडोस्पर्मला साइड बाय साइड हा एम्ब्रियो यूज करत असतो स्वतःचं फूड म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला एंडोस्पर्म डेव्हलप होतं ते लक्षात ठेवायचं. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून होतो म्हणून तो ट्रिप्लॉइड आहे, आणि त्याच्यात कुठलं फूड येत असेल तर कडेच्या
न्यूसेलस मधलं, आणि म्हणून तर न्यूसेलसच्या सेल वापरल्या जातात. आणि एखाद्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये त्या शिल्लक राहत असतील तर त्याला आपण पेरिस्पर्म म्हणत होतो, ते मगाच सांगितलं. आता थोडा वेळ या ठिकाणी मी ह्या कडेचा संपूर्ण भाग काढून टाकतो आणि आता आपल्याला ऍक्च्युअल एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटला जायचं. बट ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट देर आर 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचे 3 प्रकार आहेत. आता ते 3 प्रकार कुठले कुठले, त्यापैकी जो पहिला एंडोस्पर्म टाइप आहे, दिस टाइप इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियर एंडोस्पर्म. याला न्यूक्लियर एंडोस्पर्म असं म्हणायचं. देन सेकंड टाइप इज कॉल्ड एज अ सेल्युलर एंडोस्पर्म, आणि तिसऱ्याला आपण इंटरमिडिएट किंवा हेलोबियल एंडोस्पर्म असं म्हणूया. आता व्हाय दिस इज न्यूक्लियर एंडोस्पर्म. आता मी सुरुवातीला हा न्यूक्लियर एंडोस्पर्म तुमच्या समोर काढतो. हा झायगोट टेक्स्टबुक मधल्या डायग्राम मध्ये वर दिलाय 12th स्टेट बोर्डच्या. मी खाली काढला. मी मगाच सांगितलं का काढलाय तो. आता याला इथं थोडा वेळ ठेवतो आणि त्याच्यानंतर मी हा पण ठेवणार नाही. आता बघा, नाउ दिस न्यूक्लियस, काय नाव दिलं होतं आपण याला, PEN, which is triploid. It undergo free nuclear division, free mitotic divisions. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता फ्री डिव्हिजन म्हटलं की ओनली न्यूक्लियर डिव्हिजन which is not followed by cytoplasmic division. मग पुढच्या टप्प्याला नेमकं काय होणार आहे, तर आता ह्याच एम्ब्रियो सॅकची बदललेली सिच्युएशन अशी असेल. इट कंटेन मेनी न्यूक्लियाय. ह्याच्यात अनेक न्यूक्लियाय असतात. कशा तयार झाल्या? बाय रिपीटेड फ्री मायटोटिक डिव्हिजन्स ऑफ PEN. आणि ह्या सर्व न्यूक्लियाय ह्या ट्रिप्लॉइडच असतील, कारण ते ह्याच्यापासून तयार झालेले. नाउ व्हॉट हॅपन ॲट द सेंटर ऑफ दिस embryo sac, there is a development of a large vacuole. मोठा vacuole तयार होतो. And due to the development of vacuole, all these nuclei which are formed by free divisions, they are pushed towards the periphery. त्या अशा कडेला ढकलल्या जातात. Because there is an vacuole at the center. सेंटरला vacuole आहे. Then after some time, काही काळानंतर, all these nuclei they gather some cytoplasm around themselves. प्रत्येकीच्या भोवती काही प्रमाणात सायटोप्लाझम जमा होतो. And then there is a formation of wall. म्हणजे पहिल्यांदा फक्त फ्री न्यूक्लियर डिव्हिजन आणि मग काही ठराविक नंबरच्या न्यूक्लियाय तयार झाले की प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती सेल वॉल सिक्रीट होते. आणि ही सेल वॉल सिक्रीट झाली की नाउ all these nuclei they form such type of cells inside the embryo sac. आणि आता आपण या पेशींना एंडोस्पर्म सेल्स असं म्हणू थोड्या. सी all these are endosperm cells. अशा पद्धतीनं काही प्लांट मध्ये मात्र सर्व पेशींमध्ये अशा प्रकारच्या सेल वॉल तयार होत नाही. फॉर एक्झाम्पल व्हीट आहे, सनफ्लावर आहे, कोकोनट आहे. त्यांच्या कडेच्या काही पेशींमध्ये सेल वॉल तयार होते, परंतु सेंटरच्या काही पेशींमध्ये सेल वॉल तयार होत नाही. कोकोनटचं तर खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. कोकोनट मध्ये हा जो एंडोस्पर्म असतो तो 2 प्रकारचा असतो, न्यूक्लियर आणि सेल्युलर. मी पुढचा प्रकार शिकवणार आहे त्यावेळेला. आणि तो लिक्विड आणि सॉलिड अशा दोन्ही प्रकारचा असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण नारळ फोडतो, नारळामध्ये जो लिक्विड पार्ट निघतो, नारळाचं जे पाणी निघतं, दॅट इज द लिक्विड एंडोस्पर्म. आणि तो न्यूक्लियर टाइपचा असतो. दॅट कंटेन ओनली फ्री न्यूक्लियाय इन द सायटोप्लाझम. आणि कडेचा जो नारळ आपण खातो, तो नारळ कडेचा जो व्हाईट कलरचा पार्ट आहे सॉलिड, दॅट इज सेल्युलर एंडोस्पर्म. तो सेल्युलर एंडोस्पर्म आहे, तो मी पुढे शिकवणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अशा सेल वॉल तयार झाल्या. तर इथं बघा, व्हाय इट इज कॉल्ड nuclear endosperm, because in this type of development PEN undergo free nuclear division. Initially the process only include the karyokinesis, no cytokinesis. फक्त न्यूक्लियाय तयार होत राहतात आणि म्हणून एंडोस्पर्म is called as nuclear endosperm. And there are many angiosperm plants which show such type of
nuclear endosperm. In angiosperm, there are about 161 angiospermic families where there is a nuclear endosperm. आणि म्हणून आपण म्हणतो nuclear endosperm is the most common endosperm in angiosperms. Then the next type of endosperm, दुसऱ्या प्रकारचा जो एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतो एंजियोस्पर्म मध्ये, अँड दिस इज सेल्युलर एंडोस्पर्म. सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म हा न्यूक्लियर पेक्षा कमी प्लांट मध्ये पाहायला मिळतो. देर आर अबाउट 72 फॅमिलीज. साधारणतः एंजियोस्पर्म प्लांट मध्ये 72 फॅमिलीज आहेत डायकॉट प्लांटच्या, की ज्यांच्यामध्ये आपल्याला अशा सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म पाहायला मिळतो. आता हा जो सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म आहे, काही उदाहरणं स्टेट बोर्डच्या पुस्तकामधली, एडॉक्सिया, देन बाल्सम अँड पेटुनिया. या 3 प्लांट मध्ये, म्हणजे मी या ठिकाणी लिहितो सी, एडॉक्सिया, देन बाल्सम, पेट्युनिया, या प्लांट मध्ये आपल्याला सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म पाहायला मिळतो. See, what is basic difference in these two types of endosperm? Again, suppose this is the embryo sac and this is nothing but PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. मी याच्यावरतीच फोकस करतो कारण की ह्याच्यापासूनच एंडोस्पर्म तयार झाला. आणि जर इन्व्हर्टेड ओव्हिल असेल तर या बाजूला झायगोट आणि सरळ असेल तर वरच्या बाजूला झायगोट. आता आपण इन्व्हर्टेडचाच विचार करू, म्हणजे दिस इज चला झाले. आता या ठिकाणी काय होतं, राईट फ्रॉम द फर्स्ट डिव्हिजन न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय द सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आणि त्यामुळे पहिली डिव्हिजन झाल्याबरोबर या ठिकाणी अशा या सेंट्रल सेलचं रूपांतर 2 पेशींमध्ये होतं, 2 सेल्स, बाय फॉर्मिंग वॉल तयार होते. आता या दोन्ही पेशींपासून पुढे हायली डेव्हलप्ड एंडोस्पर्म तयार होणार आहे. आणि मग या ज्या पेशी आहेत ना, दीज सेल्स स्टार्ट टू डिवाइड रिपीटेडली बाय मायटॉटिक डिव्हिजन्स. रिपीटेडली मायटॉटिक डिव्हिजन या पेशी डिवाइड व्हायला लागतात एम्ब्रियो सॅक मध्येच, आणि त्याच्यापासून अशा अनेक पेशी तयार होतात. ऑल दीज सेल्स आर ट्रिप्लॉइड. मी एवढ्याच काढल्या, पुन्हा यांची संख्या वाढत राहते. अँड फायनली a complete cellular type of endosperm get formed. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी पहिल्या डिव्हिजन पासून अगदी शेवटच्या डिव्हिजन पर्यंत each nuclear division is followed by the cytoplasmic division, अशा पद्धतीनं. आणि मग आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी असं काढतो की सी, जर हे मायक्रोपॅलर एंड असेल तर इथं एम्ब्रियो तयार होणार आहे नंतर, आणि इथं पण तसंच मायक्रोपॅलर एंड असेल तर एम्ब्रियो तयार होईल. परंतु इथं लक्षात घ्या, पहिल्यांदा फक्त न्यूक्लियसच्या डिव्हिजन आणि मग वॉल फॉर्मेशन. आणि सेल्युलर टाईप मध्ये फ्रॉम द फर्स्ट डिव्हिजन न्यूक्लियर डिव्हिजन इज फॉलोड बाय द सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन अँड वॉल फॉर्मेशन. देन थर्ड टाईप ऑफ एंडोस्पर्म, तिसऱ्या प्रकारचा एंडोस्पर्म आपल्याला पाहायचा. एंडोस्पर्म हा जो तिसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो हेलोबियल एंडोस्पर्म. हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ इंटरमीडिएट एंडोस्पर्म. नाउ व्हाय इट इज इंटरमीडिएट एंडोस्पर्म? कारण ह्याची जी डेव्हलपमेंट आहे इन बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलर. म्हणजे काय, द फर्स्ट डिव्हिजन is like cellular, but later on the development occurs like nuclear endosperm. म्हणजे पहिली स्टेप सेल्युलर प्रमाणे, राहिलेल्या स्टेप न्यूक्लियर प्रमाणे, आणि म्हणून याला इंटरमिडिएट असं म्हणायचं. नाउ व्हाय इट इज कॉल्ड एज अ हेलोबियल. हेलोबियल टाइपचा एंडोस्पर्म याला आपण का म्हटलं होतं? बिकॉज सच टाइप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलप इन ऑर्डर हेलोबियल्स. हेलोबियल ऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये जे प्लांट्स आहेत, अँड दिस ऑर्डर इट बिलॉंग्स टू मोनोकॉटिलिडॉनी किंवा मोनोकॉट. मोनोकॉट प्लांटची जी हेलोबियल ऑर्डर आहे, या ऑर्डर मध्ये जे प्लांट्स आहेत, या प्लांट मध्ये आपल्याला अशा प्रकारचा एंडोस्पर्म डेव्हलप झालेला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपण याला हेलोबियल टाइप ऑफ एंडोस्पर्म असं म्हणतो.
आता नेमकं इथं काय होतं, सी पुन्हा मी वरच्याच प्रमाणे या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक काढतो. सपोज दिस इज द एम्ब्रिओ सॅक विथ अ PEN आणि या बाजूला काय समजू आपण आता, झायगोट आहे. इन नेक्स्ट स्टेप व्हॉट हॅपन, पुढच्या स्टेप मध्ये काय होतं पहा, दिस सेंट्रल सेल डिवाइड unequally to form two chambers, two cells. One chamber or one cell towards the chalaza, that is smaller, त्याला आपण chalazaal chamber म्हणूया. And then another chamber is larger and it is towards the micropylar chamber. In most of the plants, this nucleus in the micropylar chamber, हे काय होतं रे? Now it further divide by free nuclear divisions. पुढच्या डिव्हिजन्स मात्र फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्स असतील. सेंटरला व्हॅक्युअल तयार होईल, न्यूक्लियर कडेला शिफ्ट केल्या जातील आणि पुन्हा प्रत्येक न्यूक्लियसच्या भोवती या पद्धतीनं सेल वॉल तयार होऊन एंडोस्पर्म डेव्हलप होईल. मीन्स एम्ब्रियो सॅक विल develop endosperm, but the first step is like cellular endosperm, and then later on all the remaining steps are like nuclear endosperm. आणि म्हणून याला आपण इंटरमिडिएट किंवा हेलोबियल टाइपचा एंडोस्पर्म असं म्हणतो. अशा पद्धतीनं 3 प्रकारचे एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला कोकोनटचं एक वेगळं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की लिक्विड पार्ट ऑफ द कोकोनट मिल्क दॅट इज न्यूक्लिअर एंडोस्पर्म आणि सॉलिड पार्ट दॅट इज द सेल्युलर, आतला न्यूक्लिअर आणि बाहेरचा सेल्युलर टाइपचा एंडोस्पर्म आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, आता त्याच्या पुढे जाऊया आपण. हे पहा, मी मगापासून सांगत होतो की एंडोस्पर्म ठराविक लिमिट पर्यंत एंडोस्पर्म तयार झाला की देन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ स्टार्ट्स. म्हणजे हा एंडोस्पर्म तयार होताना इथं सायमल्टेनियस एम्ब्रिओ तयार होत आहे, परंतु या डेव्हलपमेंटमध्ये आपण त्याला दुर्लक्षित केलं. आपण एक सेपरेट पॉइंट शिकणार आहोत, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसा हा एंडोस्पर्म तयार होत जातो त्याच वेळेला कडे बाहेरचा न्यूसेलस डिस्ट्रॉय होतो आणि त्याच वेळेला आतमध्ये एम्ब्रिओ तयार होत असतो आणि तयार होणारा एम्ब्रिओ एंडोस्पर्मला युटिलाइज करत राहतो. असं करत करत फायनली ओव्हिल गेट कन्व्हर्टेड इनटू सीड. मग त्या सीड मध्ये आपल्याला एम्ब्रिओ पाहायला मिळतो, फुल्ली डेव्हलप्ड एम्ब्रिओ. आता त्या एम्ब्रिओच्या बाहेरून काही सीड असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म दिसतो आणि काहींमध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळत नाही. आणि म्हणून ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द एंडोस्पर्म आहे किंवा नाही याच्या बेसवरती एंजिओस्पर्म प्लांट मधले हे जे सीड्स आहेत ना, यांचं क्लासिफिकेशन आपण 2 कॅटेगरीमध्ये करतो. त्यापैकी एक कॅटेगरी आहे त्यांना आपण एंडोस्पर्मिक सीड्स असं म्हणतो. एंडोस्पर्मिक सीड्स और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अल्ब्युमिनस सीड्स. अल्ब्युमिनस सीड, अल्ब्युमिन इज द अल्टरनेटिव्ह नेम फॉर एंडोस्पर्म, दॅट इज द रिझर्व फूड. काय पण काही प्लांट असे असतात की त्यांच्या सीड मध्ये डेव्हलप होणारा एम्ब्रिओ हा तयार झालेल्या सर्व एंडोस्पर्मला संपवतो. म्हणून मॅच्युअर सीड मध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळत नाही. आणि काही प्लांट मधला किंवा काही सीड मधला एम्ब्रिओ सर्व एंडोस्पर्मला संपवू शकत नाही आणि त्यामुळे मॅच्युअर सीड मध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहतो. If the mature seed contain endosperm, then the seed is called as a endospermic seed or albuminous seed. म्हणजे काय, mature seed it contain endosperm. याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे. का? कारण की एम्ब्रिओनं संपूर्ण एंडोस्पर्म वापरला नाही, युटिलाइज केला नाही, अँड दॅट्स वाय त्याला आपण एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. काही प्लांट्स आहेत पा की ज्याच्यामध्ये आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल कॅस्टर सीड इज एंडोस्पर्म, त्याच्यामध्ये असतं. देन सम ग्रेन्स लाईक मेज, त्याच्यानंतर व्हीट असेल, बरोबर आहे, यांच्यामध्ये ज्वार असेल, यांच्यामध्ये आपल्याला
सीड कंटेन एंडोस्पर्म आणि त्यामुळे आपण त्यांना एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. आणखीन एक मुद्दा या ठिकाणी दुसरा पॉइंट आहे त्यांना किंवा दुसरा प्रकार त्यांना आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड्स और एक्स albuminous seeds. Why they are called as non-endospermic? Because mature seeds doesn't contain endosperm. Mature seed मध्ये एंडोस्पर्मच नाही. मग कुठे गेला? Endosperm is completely used by the developing embryo. For example, याच्यामध्ये आपण ग्राम सीड, इट इज नॉन एंडोस्पर्मिक. हे नॉन एंडोस्पर्मिक आहे. पी वाटाणा ह्याचं बी नॉन एंडोस्पर्मिक आहे, कारण की जेवढा एंडोस्पर्म एम्ब्रिओ सॅक मध्ये तयार झाला होता, डेव्हलप होणाऱ्या एम्ब्रिओनं हा कम्प्लिटली युटिलाइज केला. अशा पद्धतीनं एंडोस्पर्मचे 3 टाईप, न्यूक्लियर, सेल्युलर, हेलोबियल. आणि एंडोस्पर्म मॅच्युअर सीड मध्ये शिल्लक राहतो किंवा नाही ह्याच्यावरून सीडचे 2 प्रकार, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक. आणखीन एक छोटा मुद्दा अगदी थोडक्यात, इन सम प्लांट the endosperm is said to be having mosaic pattern. मोझेक पॅटर्नचा एंडोस्पर्म म्हटलं जातं, म्हणजे मोझेक एंडोस्पर्म कुणाला म्हणायचं? इन सम प्लांट्स लाईक कॉर्न, मका, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, इफ यू ओपन द सीड ओपन केलं, यू कुड ऑब्झर्व 2 टाइप ऑफ एंडोस्पर्म. 2 प्रकारचा एंडोस्पर्म पाहायला मिळतो. कडेचा लेअर थोडासा येलोइश कलरचा 2 कलर मध्ये दिसतो आणि सेंट्रली व्हाईट कलरचा एंडोस्पर्म दिसतो. आणि मग अशा पद्धतीनं 2 प्रकारचा एंडोस्पर्म जर असेल, देन सच टाइप ऑफ एंडोस्पर्म इज कॉल्ड एज अ मोझेक. आणि एक्झाम्पल याचं मी कॉर्न, मका, याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा एंडोस्पर्म पाहायला मिळतो. पुन्हा लक्षात घ्या, हा एंडोस्पर्म डेव्हलप होत असतानाच एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुरू होते. आणि अगदी पुढच्या लेक्चरमध्ये आपण एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटला सुरुवात करू. आणि एकदा का ते एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली की मग आपण सीड आणि फ्रूट कशा पद्धतीनं डेव्हलप होत जातात त्याच्याकडे जाऊया.